इतक्या वेदना आहेत ना मला, माझ्या वेदना मला व्हायला लागला ना, माझा त्रास मला समजला नाही. तुम्ही उपचार का नाही करत? चालूच आहेत ना आता, डॉक्टर इथं बसूनच आहेत. त्यामुळं मला जाऊ त्या विषयात ना मला बोलायचंच नाही, कारण माझ्यासाठी पण हा विषय काढला की तुम्ही भावनिक होता पाटील. समाज मला वेदनाच लय आहेत. मला खरं सांगतो, माझं एक तर शरीर बारीक, भारदस्त नाही, म्हणून ते सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. आणि त्या इतक्या भयान वेदना होत्यात ना, त्या वेदना असं वाटतं की मी जातोय की काय. कारण मी लय वेदना आहेत मला, मी लय थोड्या दिवसाचा आहे समाजाचा माझ्या. मला म्हणून त्या विषयात हातच नका घालू. कारण मी तिकडे गेलो की माझ्या समाजाला लगेच इतका त्रास होतो ना, भयंकर त्रास होतो माझ्या समाजाला. आणि समाज माझा त्रास सहन नाही करू शकत, आणि मी समाजाचा नाही करू शकत. त्यामुळे ते आता त्याला नावीलाज येते. उपोषणामुळे माझं शरीर मला साथच देत नाही, मी काय करू शकतो. पण माझे लेकरं डोळ्यासमोर दिसतात मराठ्यांचे माझ्या, की यांना माझ्याकडूनच अपेक्षा राजकारणाच्या पलीकडची. तर मी काय करू शकत नाही. मला सारखे बघा, इथंही सलाईन लावायला लागते, इकडं पण लावलं. माझी वाईट परिस्थिती. पण मी आता कुटुंबच माझं समाज, मला समाजशिवाय नाही दिसत काय. मी स्वार्थी नीच असतो तर मागच काही कमवून बाजूला बघ. मला समाजाच्या जीवावरती मॅनेज व्हायचं नाही, गद्दारी नाही करायची. मला समाजच मोठा, आणि आरक्षणातून माझा समाज मोठा होणार आहे हे मला पक्का नाही, तर राजकारणातून नाही होणार. मला माझा गोरगरीब पाहिजे, बाकी काय तिची शान मला वाढवायची, त्याच्यावर संकट नाही एवढे. ते मला प्रचंड वेदना आहेत खरंच. मी असं वाटतं एका दिवशी अंग दुखायला लागल्यावर, हाडकं दुखायला लागल्यावर जातोय की काय मी, माझा समाज राहील की नाही. तर माझ्यासाठी माझा समाज लय महत्त्वाचा आहे, राजकारण नाही माझ्यासाठी महत्त्वाचं. पाटील, तुम्ही चांगल्या लोकांना झुकवलं, कधी तुमच्या डोळ्यात असू येत नाही, पण समाजाचा विषय आला की तुमच्या डोळ्यात असू येत. मी सांगितलं ना, मला माझ्यावर लय माया करतो माझा समाज, अति समाज माया करतो. त्यांनी कधीच कोणावर विश्वास नाही टाकला, पण माझ्यावर इतका टाकला की ते स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त. आणि मग मी जर खानदानी रक्त आहे माझं, मी मराठ्यांचा आहे, तर त्यांच्या मुलापेक्षा जास्त माझ्याकडून अपेक्षा असतील तर ते मी पूर्ण केल्या पाहिजे. कोणाचं तरी एखाद्याचं पैसे घ्यावा, मॅनेज जावा, पद घ्यावा, हे नाही शोभत ना. मी कोणचं लेकरू आहे त्यांचं, त्यांनी मला काय केलं समाज मी जिकडे जायचं तिकडं रस्त्यावरती दिवसभर उभा राहतो वाट बघत येणार आहे म्हणून. मला नाही व्हायला जाऊ द्यायचं ते, काय नाही पदार्थ त्याच्यात काहीच नाही. राजकारणात त्यांनी 4 दिवस दुश्मनी आहेत, दुफळी निर्माण होईल म्हणून मी राजकारणातसुद्धा नाही उतरलो. मला माझ्या समाजाला आरक्षण देऊन लेकरं मला अधिकारीच केलेलं बघायचं, आणि ते बघणार. मी मरणार समाज गाठणार, एवढं मोठं कठोर उपोषण मी आता माझ्या समाजासाठी करणार. समाजाच्या लेकराला आरक्षणाशिवाय पर्याय. पाटील, तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही समाजासाठी लढणारच आहात. डोळ्यातून आश्रू आलं की बरेच लोकांना वाटतं की माणूस दुबळा झाला की काय, पण असं इथे दिसत नाही. भावनिक नातं आहे, पण तुमच्यावर काय ताणतणाव आहे त्याच्यामुळे जास्त तुम्ही आणखी खचून जातो. त्यात खचून जाण्याची मी कोणालाच भेव मायापाशी, मी कोणाच्या दबावाला, कोणाच्या गुंडगिरीला, कोणाच्या दादागिरीला, कोणाच्या जुमलेशाहीला याला आडू बांधून घेऊ. क्षेत्रीय मराठी मरायला लढाल कधीच, मरायला लढाल कधीच. माझ्या जिंदगीत मला टेन्शन कवच आलेलं आहे आणि येणार. फक्त शरीराच्या वेदना सुरू झाल्या की मी मात्र लोकांना मरताना नाही का लेकरं दिसतो. मला वेदना सुरू झाल्या की लगेच समाज दिसायला चालू. मी जर अर्धवट हे लढा राहिला तर समाजाचे काय हाल होतील. जसं आपण लेकराचे कसे हाल होते म्हणतो, तसं मी माझ्या समाजाचे कोण किती हाल, मग समाजाला कशी दिशा मिळायची, समाज माझा मोठा कसा व्हायचा. माझं गरिबांचं लय अवघड आहे. ते असले ते बाकीचं तर काढूच नका, ते मी असं रोज खोलीत